व्यक्त केली आहे। लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन अधिनियमासंदर्भातलं 131वी घटना दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत नामंजूर झालं। हे विधेयक नामंजूर करताना विरोधकांनी अनेक आक्षेप नोंदवले होते। मात्र अधिनियमाशी संबंधित ही विधेयकं नेमकी काय आहेत आणि ती मंजूर होणं का गरजेचं होतं याविषयीचा हा विशेष वृत्तांत। 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारनं लोकसभेत 3 महत्त्वाची विधेयकं मांडली। भारतीय संविधानाचं 131वी घटना दुरुस्ती विधेयक, डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक ही ती 3 विधेयकं। मुळात ही विधेयकं आत्ताच का आणली गेली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या तरतुदीनुसार महिलांचं आरक्षण हे 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेनंतरच्या मतदारसंघ पुनर्रचनेवर आधारित असेल। याचा विरोधकांनी असा अर्थ लावला की सरकारला ही प्रक्रिया लांबणीवर टाकायची आहे। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की जर सरकारनं जनगणनेची आणि त्यानंतरच्या पुनर्रचनेच्या कालखंडाची वाट पाहिली असती तर 2029च्या निवडणुकीतही महिलांना आरक्षण मिळालं नसतंच। जनगणना आणि त्यानंतरची पुनर्रचना यासाठी वेळ लागला असता। म्हणूनच हा लाभ वेळेत मिळावा या उद्देशानं ही प्रक्रिया जनगणनेच्या अटीपासून वेगळी करण्याकरता ही विधेयकं आणली गेली होती। दुसरं असं की ही विधेयकं मंजूर झाली असती तर 2029च्या निवडणुकीतच महिलांना लोकसभेसह देशभरातील विधानमंडळांमध्ये 33% आरक्षण मिळायचा मार्ग मोकळा झाला असता आणि त्या दृष्टीनं मतदारसंघ पुनर्रचना ही महिला आरक्षण लागू करण्यासाठीची तितकीच महत्त्वाची आणि अनिवार्य प्रक्रिया होती। इथे आपण एक बाब समजून घ्यायला हवी, ती म्हणजे 1976 मध्ये लोकसभेच्या जागांची मर्यादा 550 इतकी निश्चित केली होती। तेव्हा देशाची लोकसंख्या होती 54 कोटी। आज देशाची लोकसंख्या 140 कोटींवर पोहोचले, म्हणजे दुपटीपेक्षाही कितीतरी जास्त। म्हणूनच तर लोकसभेच्या जागा देखील 550 वरून 850 करणं गरजेचं होतं आणि आहे। म्हणूनच संसदेत जनतेला योग्य प्रतिनिधित्व मिळावं या अनुषंगानं हा बदल प्रस्तावित केला गेला होता। विरोधकांनी डिलिमिटेशन कमिशन ॲक्ट म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना आयोग कायदा सरकार राजकीय लाभासाठी बदलतंय असा आक्षेप नोंदवला। पण वास्तवात या कायद्यात कोणताही बदल सुचवलेलाच नव्हता। सध्याची जी कायदेशीर चौकट आहे ती तशीच कायम आहे आणि आयोगाच्या कोणत्याही शिफारसींना संसदेची मंजुरी आणि राष्ट्रपतींची संमती अनिवार्य असतेच। त्यामुळे खरं तर यात राजकीय हस्तक्षेपाला जागा नव्हतीच। इतकंच नाही तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या निवडणुकांवर याचा परिणाम होईल असा गैरसमज विरोधक पसरवत आहेत। मात्र प्रत्यक्षात 2029 पर्यंतच्या सर्व निवडणुका सध्याच्याच पद्धतीनं होणार आहेत हीच वस्तुस्थिती आहे। लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या जागा वाढवण्यामागचा विचारही समतोल आणि प्रमाणबद्धतेनुसारच आहे। त्या दृष्टीनंच सर्व राज्यांच्या जागांमध्ये 50%ची समान वाढ करायचा प्रस्ताव सरकारनं मांडला होता। या सूत्रानुसार सध्याच्या 543 जागांची संख्या अंदाजे 815 पर्यंत जाते। म्हणूनच लोकसभेच्या जागांची कमाल मर्यादा 850 करण्यात आली होती। याला धरूनच दक्षिण भारतातल्या राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होणार असल्याचा दावा विरोधकांनी केला। पण आकडेवारी पाहिली तर हा आक्षेप पूर्णतः तथ्यहीन असल्याचं लक्षात येतं। सध्या दक्षिणेकडच्या राज्यांचा लोकसभेतला वाटा 23.76% इतका आहे, जो या विधेयकानंतर 23.87% झाला असता। म्हणजेच कर्नाटकातल्या 28 जागा वाढून 42, आंध्र प्रदेशाच्या 25 जागा वाढून 38, तेलंगणाच्या 17 जागा वाढून 26, केरळच्या 20 जागा वाढून 30 आणि तामिळनाडूच्या 39 जागा वाढून 59 झाल्या असत्या। महत्त्वाचं म्हणजे ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केलंय त्यांना या पुनर्रचनेमुळे शिक्षा मिळेल असा चुकीचा अर्थ मांडायचा प्रयत्न विरोधकांनी केला। पण खरं तर ही 50% समान वाढ आहे आणि त्यामुळं सर्व राज्यांचं प्रतिनिधित्वाचं प्रमाण कायम राहणार होतं याकडे विरोधक सोयीस्कर दुर्लक्ष करतायत। उलट यामुळं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षित जागांच्या संख्येत मोठी वाढ होऊन त्यांचं प्रतिनिधित्व अधिक सक्षम झालं असतं। यालाच जोडून जातनिहाय जनगणना टाळण्यासाठी ही सुधारणा आणल्याचा अजब दावा देखील विरोधकांनी केला। वास्तवात तो चुकीचाच आहे,
कारण सरकारनं या आधीच कालबद्ध पद्धतीनं ही जनगणना सुरू केली आहे आणि जनगणनेच्या टप्प्यात जातनिहाय माहिती नोंदवली जाणार आहे हे आपण सगळेच जाणतो. आता जर का आपण प्रक्रियेच्या अनुषंगानं पाहिलं तर मतदारसंघ पुनर्रचनेला किमान 2 वर्षांचा कालावधी गरजेचा असतो. म्हणूनच तर ही प्रक्रिया 2024च्या निवडणुकीत लागू करणं शक्य नव्हतं, पण ती 2029 मध्ये लागू करायची असल्यास त्यासाठी ही विधेयकं आत्ता आणणंच अनिवार्य होतं. पण विरोधकांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे काल लोकसभेत या विधेयकाच्या बाजूनं 298 आणि विरोधात 230 मतं मिळाली आणि 2/3 बहुमत न मिळाल्यानं हे विधेयक नामंजूर झालं. थोडक्यात सांगायचं तर देशभरातल्या विधानमंडळांमध्ये महिलांचं हक्काचं प्रतिनिधित्व आणि त्याचवेळी संसदेतही देशाच्या लोकसंख्येचं समन्यायी प्रतिनिधित्व विरोधकांनी नाकारलं. यामुळे देशभरातील महिलांना हक्काचं प्रतिनिधित्व देण्याची संधीच नुसती दवडली गेली नाही, तर महिलांचा हक्कही नाकारला गेलाय. लोकसभा